आलोय आपण वाशी APMC ला 100 किलो मसाल्याच्या गोणी घेऊन चाललोय. बसल्याव ना अश्विनी कुठे गेली? अश्विनी त्याच्या आतमध्ये 2.5 किलो आणि हा पण 110. इथे बिर्याणीचा सर्व भाज्या वगैरे कापून झाल्यात. मसाला बनवते व्हेज बिर्याणीसाठी आणि लाईटच गेलेली आहे. सहकुटुंब सहपरिवार आणि अनया पण आली. अनया बघ ऑर्डर मध्ये लाईट गेली आपल्या. लाईट कशी गेली? अनया आली कॅन्डल घेऊन आणि कॅन्डल लाईट मध्ये बिर्याणी बनवणार. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर कॉर्डेलिया क्रूजचे व्लॉग्स नंतर भरपूर सारे नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आले. सर्वांना सांगू इच्छितो, आपण सुरुवातीपासून फिशिंगचे व्हिडिओज बनवत आलोय. त्याच्यानंतर आपल्या व्ह्युअर्सला खूप जास्त आवडले ते, म्हणून त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की प्रणित डेली ब्लॉग्स करत जा. तर आता आपण डेली ब्लॉग्समध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ट्रॅव्हल, रेसिपीज आणि फिशिंग आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण दाखवत असतो. तर आपला क्लाउड किचनही आहे. तर क्लाउड किचनमध्ये पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण चिंबोरी आणि जवला घेऊन आलो. तर आज आपल्याला आपल्या क्लाउड किचनमध्ये बिर्याणीच्या ऑर्डर आहेत. तर आपल्यासोबत उमा आहे. उमा कुठे आहेस? प्रेममध्ये आहेस ना? जी कॉर्डेलिया क्रूजमध्ये भरपूर एन्जॉय केलं आहे तिने. 4-5 दिवस नुसता नाश्ता जेवण वगैरे करत होती. इकडे ये. हे बघा, आज कामं करायची टाइम आली तर तिला उठायला पण कंटाळा येत आहे. काम करायलाच मी आली इथे. खूप सारे ऑर्डर होता म्हणून मी मदत करायला आली. तर काय काय ऑर्डर आहेत आज? आज आपल्याला 3 किलोची व्हेज बिर्याणी आहे, 2 किलोची चिकन बिर्याणी आहे. या ऑर्डर आपल्याला रात्रीपर्यंत त्यांना द्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत होममेड मसाले पण बनवत असतो. आगरी कोळी मसाला दाखव त्यांना. हा बघा, हा मसाला आहे आपला. असे मसाले पण आपण बनवत असतो. तर त्याचे पण 100 किलोचा रॉ मटेरियल आलेला आहे ना. वाशीमध्ये मसाला मार्केटमध्ये ते पण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपण 50 किलो मसाले मागवतोय, पण या टायमाला आम्ही 100 किलो मागवले. आणि ते पण पिशव्या जो रॉ मटेरियल आलाय ते पण आणायला जायचं आहे. आणि सोबत APMC मधनं आपल्याला बिर्याणीसाठी जी भाजी वगैरे लागणार ते पण आणायला जाणार आहे. त्याचसाठी उमा मेकअप वगैरे करून आली. नाहीतर तुम्हाला वाटेल काय फिरायला चालली का. तर जाऊया, नॅचरल ब्युटी जाऊया. झाली ना आईस्क्रीम खाऊन? अश्विनी ताई पण मेकअप करते, पाठीमागे आहे ती. चला चल जाऊया. चला बसलोय आता गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. चला, तर आलोय आपण वाशी APMC ला आणि हा बघा 100 किलो मसाल्याच्या गोणी घेऊन चाललोय. हा ट्रक आहे आपला. कुठनं येतोय? कोयनाडवरनं ट्रक येतोय आणि त्या मसाल्याच्या गोणी घेऊन आलोय. मसाल्याची ऑर्डर खूप असते म्हणून एकदा स्टॉक आपण रेडी करते टायमिंगला. 15 शेर, 30 शेर, 60 शेराचा मसाला आहे. हा कणाला आणतोस? गरम मसाला तोप. ती गरम मसाल्याची तो आणील, तू नको आणू मसाला. बसणार कुठे मग ताई? एक समोर टक पाहिजे तर आपण जवळ होईल. झाला? चला बसल्याव ना. हो, जागा होते ना. हे बघ एक जण इथे. अश्विनी कुठे गेली? अश्विनी त्याच्या आतमध्ये आहे. ए दिसत नाही तू. त्याच्या आतमध्ये बसली. हे बघा, आपली गाडी पूर्ण पॅक झाली. आपल्या मसाला गाडी पॅक झाली आहे. मसाला घेऊन आता आपण जाऊया. मिरच्या आणि गरम मसाला घेऊन जाऊया. बिर्याणीची जी ऑर्डर आहे त्याची भाजी आणायला ना. येस, आता भाजी पण आणायची आहे आणि बिर्याणी पण बनवायची आहे. हा, तर हे बघा, आपण स्वतःहूनच आपले घरगुती मसाले बनवत असतो आणि त्यासाठी आम्ही बघा किती कष्ट करत असतो. ते कष्ट करत असतो पण काय एहसान नाही करत, त्याचे आपण पैसे पण घेतो. हा, तर पण तुम्हाला घरगुती मसाले पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आता 100 किलो बनवणार आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या दिवाळी ऑफर आहे ते चालूच आहे आणि ऑफर चालूच आहे. दिवाळी संपली, आता ऑफर चालू आहे असं म्हण. हा, तर अश्विनी ताई आहेत आपल्यासोबत. त्या विचारतात की वाशीवरनं पोयनाडला सामान येते काय. तर बघू शकता तुम्ही, ही आपली गाडी पोयनाडवरनं सामान घेऊन आली वाशीमध्ये. तर आपलं सर्व सामान इथून आहे ते पोयनाडवरनं येते, अलिबाग पोयनाड. चला, मसाल्याच्या गोणी पॅक करूनशी आलोय आता आपण भाजी मार्केटमध्ये. बिर्याणीसाठी जे काय भाजी लागेल ते घेण्यासाठी. आणि टमाटर बघा, टमाटर काय भाव आहे APMC मार्केटमध्ये टमाटरचा? 100 रुपये 2.5 किलो. आणि हा पण 110 रुपये.
टमाटर आहे बघा. आणि रिटेल मार्केटमध्ये काय 60-70 रुपये भाव आहे ना. हां, आणि ते 100 रुपयाला 2.5 किलो बघा, म्हणजे 40 रुपये झालं ना किलो. 40 रुपये किलोमध्ये टमाटर आहे बघा. आणि आपल्याला मटर पण लागत असते बिर्याणीसाठी. 100 रुपये का 80 रुपये नाही, 80 रुपये 2.5 किलो मटर बघा. APMC मार्केटमधला पण तुम्हाला भाज्यांचा भाव सांगते बघा. सोबत अद्रक, शिमला मिरची, भेंडी, बाकी सर्व काही भाज्या तुम्हाला मिळतात बघा इथे. आणि इकडे फ्लावर काय भाव आहे भैया फ्लावरचा? 150 रुपये, 150 रुपये 2.5 किलो. हां, कमी जास्त होणार भाव करताय तर. हे बघा, होलसेलमध्ये आपण भाजी घेतो आहे म्हणून 2.5 किलो घ्यायला लागते बघा. रिटेलमध्ये पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो, पण होलसेलमध्ये 2.5 किलोच्या खाली देत नाही. 150 रुपये. Actually तुला लॉटमध्ये घ्यायला लागते तेव्हा तुला स्वस्तात भेटते. मी पण तेच मराठीमध्ये बोललो. वेलकम टू अनाया स्कूल. आज मी तुम्ही सगळ्यांना शिकवणार आहे मॅथ्स म्हणजे गणित. आणि भरपूर दिवसांनी आपल्या चॅनलवरती अनाया कोहली. आज ती टीचर आहे आणि तिच्या स्टुडंट्सला मॅथ्स शिकवते. आणि तिचे स्टुडंट्स बघायचे तुम्हाला. हा बघा, एकच स्टुडंट आहे तिचा, बाकी सर्व ॲबसेंट आहेत आज. कारण टीचरच कुठे ना कुठे फिरायला जाते, तर स्टुडंट काय करणार. ते पण बरं आहे. हे बघा मंडळी, माझा क्लास सोडून यांनी मला मसाल्याचा ऑर्डर लिहायला सांगितलंय. आणि ऑर्डर कुठनं माहिती आहे? पेनवरनं, वडकलवरनं. बघा, अलिबाग पेनवरनं ऑर्डर करतात आपले मसाले. तुम्हाला पण ऑर्डर करायचे तर नक्की कमेंट करून सांगा. तर पेनवरनं, खोपोलीवरनं, बँड्रावरनं जे काही ऑर्डर आल्यात त्या लिहायला बसवलं आहे मी आणायला. आणि तिचे स्टुडंट्स वेट करतात की आमची मॅडम येईल नाही आम्हाला आता मॅथ्स शिकवेल. नाही, आता लंच ब्रेक आहे. आत्ता लंच, संध्याकाळी 5:30 वाजता तिचा लंच ब्रेक आहे. अरे, असं सगळं नाही सांगायचं. मम्मा जर क्रूजमध्ये असती तर कोणता ब्रेक असता मम्मा? काय आहे? क्रूज. क्रूज क्रूज मध्ये असले तर हायटी. वाव, हायटी मध्ये पण काय काय खायला भेटतं. ते दिवस नको आठवण करू मला. हां, चला तर आता हायटी ब्रेक आहे. आपण नाव लिहून घेऊया आणि कुरिअर करायला जाऊ. चला तर कुरिअर वगैरे करून आलोय. आणि ते बिर्याणीचा सर्व भाज्या वगैरे कापून झाल्यात. आणि हे बघा, भाजी बनवतच नाही, ग्रेव्ही मसाला बनवते व्हेज बिर्याणीसाठी. आणि लाईटच गेलेली आहे. आता काय करशील, लाईट गेली मग? आपलं वाटण तयार झालंय ना सगळं तयार? मी आहे ना, हां. देणार मी. आणि इकडे उजाला देण्यासाठी उमा पण आलेली आहे. येस, पण सहकुटुंब सहपरिवार करणारे अनाया पण आलेले आहे. सहकुटुंब सहपरिवार आणि अनया पण आले. अनया बघ, ऑर्डर मध्ये लाईट गेली आपल्या. लाईट कशी गेली? हा, ये लवकर आतमध्ये, मग लाईट येईल. बाकी सर्व काय कापून तोडून बिडून सर्व झालंय. आता लाईट गेली, त्याचाच वेट करतोय परत येण्याचा. चला, लाईट येईल तेव्हा येईल. पण उमा मॅडम बघा दिवा लावते. मॅडम दिवा लावते. हां, कुरिअरला गेलेलो, काहीतरी पाखरू तोंडात गेला तेव्हापासून खोकलाच थांबत नाही. आणि इथे लाईट पण गेली. आणि मस्त आता दिव्याच्या रोशनीवरती आपण बिर्याणी बनवणार. बघा दिवसभरामध्ये काय काय होत असते ते. आज सकाळी मिरच्या आणायला गेलो तर मिरच्यावालाच गायब झाला आमचा. ट्रकवालाच गायब झाला. आता बिर्याणी बनवायला गेलो तर लाईटच गेली. देवा, काय काय होते बघा आमच्यासोबत. मम्माने दिवा लावला आणि अनाया कॅन्डल घेऊन आली. घे लवकर, इथनं मागणं काय आवाज येते? तेल तापत ठेवलंय त्याचाच आवाज येते. लाव अनाया, मेणबत्ती लाव. तर अश्विनी ताई आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातात जेवण बनवायला. कधी असा क्षण आलाय काय लाईट जाण्याचा? लाईट गेल्यावर कदा बिर्याणी बनवलीस काय? पहिल्यांदा बघा. अनया आली कॅन्डल घेऊन आणि कॅन्डल लाईटमध्ये बिर्याणी बनवणार. हां, ठेव तिथे. हां, तर हे बघा, हे खरे कष्ट आहेत उमा. काय पण झाला तरी काम थांबवायचं नाही, कष्ट करत राहायचं. तर अख्ख्या CBD मध्ये लाईट आहे उमा. फक्त आपल्या इकडेच लाईट गेली 2-3 घरामध्ये. कारण त्या काकांचं वायरिंगचं काम चालू आहे म्हणून.
आता किती टाईम लागेल काय होईल ते माहिती नाही, पण 2-3 भांडी तुम्हाला दिसतात गॅसवरती आणि बिर्याणीचं काम चालू आहे का. हौसला बुलंद आहे. तर ज्यांनी कोणी आपल्याला ऑर्डर दिली बिर्याणीची, जर बिर्याणी लेट झाली किंवा थोडी चव इकडे तिकडे झाली तर समजून घ्या. हे बघा, ऑर्डर टायमावरती देण्याचा प्रयत्न करतोय आपण. आजची जी बिर्याणी बनणार आहे ती आपली आगरी कोळी मसाल्यामध्ये बनणार आहे. अस्सल आगरी कोळी मसाला, जो आता आपण 100 किलो बनवणार आहे. तर मागवायची इच्छा असेल एकदम फ्रेश स्टॉक तर नक्की कमेंट दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. आणि ज्यांनी कोणी मागवली त्यांनीही आपल्या मसाल्याची चव कमेंट करून सांगा. हे बघा, असा काय क्षण आपल्या क्लाउड किचनमध्ये येईल कधी विचार नव्हता केला, पण बघा काम थांबलं नाही पाहिजे. तर ज्यांनी कोणी ऑर्डर केली उमा चेंबूरवरनं आहेत ना ते, चेंबूरवरून आहे आणि दिवाले गावावरून 2.5 किलो पनीरची 2.5 किलो व्हेज बिर्याणी. 2.5 किलो दिवाल्या गावावरनं आहे आणि अर्धा किलो चेंबूरवरनं आहे. हां, तर त्यांच्या घरी पण काहीतरी ऑकेजन पार्टी वगैरे असेल म्हणूनच ऑर्डर केली. तर कार्य थांबलं नाही पाहिजे. कर अरे सगळे ऑरेंज छान. लाईट आल्यावरती आता बिर्याणीच्या मसाल्याचा नजारा बघा कसा झालाय तो. आणि त्याच्यामध्ये टाकणार पनीर, पनीर. आणि अनायाला बर्थडे सेलिब्रेट करायचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनाया, हॅपी बर्थडे टू मी. तुझ्याचसाठी बिर्याणी बनते. ॲक्च्युली 2 ऑर्डर आहेत आपल्याला, एक 2.5 किलोची आहे आणि एक अर्ध्या किलोची आहे, म्हणून 2 भांडी घेतलीत बघा. आहे नाही बरोबर सगळा. बासमती राईस इंडिया गेटचा आणि सर्व एकदम कसली कोबीची, मटरची, सर्व पनीरची मिक्स भाजी. कोबी नाही फ्लावर फरसबी मटर सर्व मिक्स भाजी आणि बासमती राईसची बिर्याणी. तर व्हेज बिर्याणी कशी बनवतात ते तुम्ही बघितली. आता चिकन बिर्याणीचा पण मसाला तयार होतोय बघा. चिकन बिर्याणी ना, किती किलोची ऑर्डर आहे? 2 किलोची ऑर्डर आहे. तीच बिर्याणीचा मसाला बनताना दिसतोय बघा. दम देण्यासाठी इथे कोळसा पण आम्ही पेट लावत ठेवलेला आहे बघा. आणि थोड्याच टाईम आधी अश्विनींनी सांगितला उमाला की दम दे, तर उमा मलाच दम देत होती. अरे मला नाही, बिर्याणीला दम द्यायचं होतं तुला. मला काय माहिती, ती बोलली दम दे, तू त्रास देत होती तिला. तर तुम्हाला खोटं वाटते तर इन्स्टाला नक्की भेट द्या आपल्या. हे बघा मला कशी दम देते ते समजेल. तर सर्व काही झालेलं आहे आणि आता पॅकिंगला आपण सुरुवात केलेली आहे बघा. अर्धा किलो व्हेज बिर्याणी आपल्याला चेंबूरला पाठवायची आहे आणि तीच मम्मा भरताना दिसते. व्हेज बिर्याणी भरताना बघितली, आता चिकन बिर्याणी भरूया. केलं ना उमा बुक? हां, आता पोर्टरवाला पण आपण बुक केला आहे, जो आपली बिर्याणी चेंबूरला घेऊन जाणार आहे. 8 वाजता टाईम दिलेला, 7:30 वाजता पाठवते. पोचेल ना टायमावर? हां. चला तर फायनली चेंबूरची ऑर्डर पॅक झाली आणि घेऊन चाललाय आपला मित्र. चलो जाना आराम से, बाय. चला तर व्हेज बिर्याणीची आपली ऑर्डर होती 2.5 किलोची, ती आपल्या दिवाल्या गावावरनं आली. आणि हे बघा आपले मित्र आलेत. काय नाव मित्रा तुझं? सचिन नाईक. आणि वालवरनं ना पियुष पाटील. हो, धन्यवाद ऑर्डर देण्यासाठी. हां, आणखी एक मित्र आहे साहिल, आणि मस्त गाडी घेऊन आलेत बघा पिकअप करण्यासाठी. धन्यवाद सपोर्ट करण्यासाठी आपल्याला. हो, पियुष व्हिडिओज बघतोस ना? हो, थँक्यू.
मला तर एक टेस्ट पाहिजे बघा बघा टेस्ट आहे ते. सांगा कशी लागली ती. हो नक्की चला. तर सचिन सरांचा मुलगा आहे आरव ना, आरव पाटील, त्याचा वाढदिवस आहे म्हणून यांनी ऑर्डर केली. तर अनया आरवला काय बोलणार? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आरव. थँक्यू सर.